नाव तुम्हाला सांगेन पण चॅनल मुळे सांगता येत नाही ना. आपलेच मित्र आहेत. बतळ बसवलं ना मग एवढं पुरूर जोरात कशाला म्हणायचं. पुरूर म्हणून बतळच बाहेर निघणार. अनेक प्रकारचे खेळ खेळले आणि गोपाळ कंटाळे आणि सांगितलं कृष्णा आता पास करावा लागला. आता भरपूर वेळ झाला. 11:15 ते 11:45 बरोबर कीर्तन झालं. श्रीकृष्ण परमात्म्याने सर्व गोपाळांना एकत्रित केलं आणि काला वाटला शुकाचार्य त्याचं वर्णन करतात. बिभ्रत वेणुम जठरपटय शृंग वेत्रेचे कक्षे वामे पानो मश्रुन कवलम तत्फलान्यं गुदेषु इष्टन्मध्ये सुपरिसुरतो हासयन् नर्मभिस्वयाय वर्गे लोके मिशति भुकुज यत्न भुगपाल केलेहि भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय विठ्ठल जय केला विजय होतो तुम्ही वारे दोन्हीकडे मुख पसरो बाबा या मागे तुम्ही येण्याकडे बाबा. एक 2 मिनिट फक्त. आज या ठिकाणी हरिहर केशव भगवंताच्या दरबारात हा जो काला आज आपण संपन्न केलाय हा काला देवादिकांना द्यायचा नाही. पण 2 मिनिट फक्त सर्वांनी देवांना वाकुल्या दाखवायच्या. या मंडळी या आता काय अडचण नाही. सर्वांनी मी जशा हात करील वाकुलिया ब्रह्मादिका म्हटलंय. काला देवादिकांना द्यायचा नाही फक्त वैष्णवाला आले. मग वाकुल्या कशा दाखवायच्या मी जसा हात करील तसा सर्वांनी हात करा. सर्वांनी उजवा हात वरती करा. बारीक राधा कृष्ण भजन म्हणायचं. बरोबर बसा खाली इथे इकडे इकडे समोर या. त्यांना पुढे जाऊ दे. या पुढे या. गोपाळ मंडळी पुढे या. हा बसा. हा बसा बसा बसा. हा देवादिकांना सांगायचं मंडपच्या बाहेर जा. तुम्हाला काला हा भेटणार नाही. बारीक राधा कृष्ण भजन म्हणायचं. राधा कृष्ण राधा कृष्ण. सर्वांनी उजवा हात वरती करा. देवादिकांना सांगायचं हा काला फक्त वैष्णवाला आहे. राधा कृष्ण. आता डावा हात वरती करा. राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण. आता दोन्ही हात मंडपच्या बाहेर जा. काला तुम्हाला काही केले भेटणार नाही. राधा कृष्ण राधा कृष्ण. हात आहे उजव्या हाताचं तर्जनी बोट. तर्जनी बोट. राधा कृष्ण. हात वरती करा सर्वांनी. शूटिंग चालू आहे. राधा कृष्ण. काही काही लोकांनी मधलं बोट वरती केले. अरे तर्जनी. हा दोन्ही बोट आता दोन्ही तर्जनी. राधा कृष्ण राधा कृष्ण. तरी सुद्धा काही देवादिक ऐकणार त्यांना चाफड दाखवायची. राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण. त्याच्यानंतर हा मुठ दाखवा. राधा कृष्ण राधा कृष्ण
माऊल्यांनी वस्त्र हातात घ्या, माता माऊल्यांनी पदर घेतला तरी चालेल आणि वस्त्र असे फिरवा. राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण तुम्हाला गरम झालं होतं की नाही? त्याच्याकडे हवा घेतली आपण. बघे काय त्याला विठ्ठल मज ठेवी पायी संताची अनेक तुझ काय न मागो ज्ञानदेव प्रसादाची वाट घ्यावी दोन्ही ताट तुझे
दोन मिनिट काय त्यांच्या सूचना असतील आपल्या सर्वांच्या आता या सूचना दिल्याशिवाय जागा सोडू नका. बोला. धन्यवाद महाराज. आज या ठिकाणी हरिभक्त परायण युवराज महाराज देशमुख आळंदी देवाची यांनी आपल्या कीर्तनाच्या काल्याच्या कीर्तनाप्रसंगी आपल्याला या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा दिली. आपल्या हरिहर भजनी मंडळाच्या आणि समस्त उक्कलगाव ग्रामस्थांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून आज ही सेवा दिली त्याबद्दल प्रथमतः भजनी मंडळाच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं आपले विशेष असे धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे महाराजांना विनंती करतो की भजनी मंडळाचा थोडासा अट्टाहास आहे, या आमच्यासाठी थोडासा अजून उशीर झालेला आहे, परंतु 20 मिनिटं आमच्यासाठी तुम्ही द्यावे. तुमच्या शुभ हस्ते सन्मान सोहळा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. ज्या मान्यवर मंडळींनी गेल्या 8 दिवस आम्हाला जी सेवा दिली, जे दान दिलं, त्या सर्व दात्यांचं आम्ही या ठिकाणी आमचं फुल ना फुलाची पाकळी म्हणून छोटस सन्मान करणं कर्तव्य समजतो. ज्यांचा नामोल्लेख केला जाईल त्यांनी कृपया लवकरात लवकर व्यासपीठावर येऊन आपण स्टेजच्या डाव्या बाजूनी वरती यायचं आहे आणि उजव्या बाजूनी लगेच खाली जायचं सन्मान स्वीकारून, अशी भजनी मंडळाच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. प्रथमतः गेले 7 दिवस आमच्या गावचं भूषण, ज्यांनी 7 दिवस व्यासपीठ चालक म्हणून कामगिरी बजावली, ते आपल्या परिसराचं भूषण हरिभक्त परायण उल्हास महाराज तांबे असतील, हरिभक्त परायण बाबा महाराज ससाने असतील, हरिभक्त परायण रवींद्र महाराज मोठे असतील, हरिभक्त परायण जालिंदर दातेबा शिंदे असतील, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण अक्षताताई पगारे असतील. यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर व्यासपीठावर येऊन आपला बाबांच्या शुभ हस्ते सन्मान स्वीकारायचा आहे. भजनी मंडळाच्या सदस्यांना विनंती करतो की आपण सन्मानाचं श्रीफळ आणि गमजा या ठिकाणी बाबांच्या शुभ हस्ते द्यायचा आहे. त्यानंतर गेले 8 दिवस चोपदार म्हणून अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली ते हरिभक्त परायण रावसाहेब महाराज शेटे, हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज डोंगरे यांचा देखील भजनी मंडळाच्या वतीनं छोटासा सन्मान होत आहे, आपण तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. भाविकांना एक विनंती आहे की आपण जोरदार टाळ्या वाजून या सर्व दात्यांचं आणि या सहकार्य केल्याबद्दल आपण या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. त्याचप्रमाणे आजचं संत पूजन सेवा ज्यांची होती, आमच्या कुटुंबाचे मार्गदर्शक आदरणीय श्री रावसाहेब हरी पाटील थोरात यांच्या वतीनं आजची संत पूजन सेवा आहे. मी आमच्या कुटुंबाचे मार्गदर्शक प्रगतशील शेतकरी अरविंद हरी थोरात व बाळासाहेब भागवत थोरात यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आपला सन्मान बाबांच्या शुभ हस्ते स्वीकारायचा आहे. भजनी मंडळाच्या सदस्यांना देखील विनंती आहे की आपण बाबांच्या शुभ हस्ते आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या ठिकाणी पौराहित्य म्हणून ज्यांनी जबाबदारी स्वीकारली ते श्री दत्तात्रय जोशी गुरु आणि श्री निलेश जोशी गुरु यांना विनंती आहे की बाबांच्या शुभ हस्ते आपला श्रीफळ येऊन आपला सन्मान या ठिकाणी करत आहोत, त्यांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. ज्यांचं श्री हरिहर केशव गोविंद भगवान महाराजांचं साल आहे असे बाबासाहेब तांबे, गोकुळराव तांबे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आपला सन्मान बाबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी ग्रंथदान वाचकांसाठी दिले ते कैलासवासी लक्ष्मीबाई सारंगधर शंकरराव मोरे यांच्या स्मरणार्थ व सौ शकुंतला अशोकराव लोखंडे नेवासा व सौ विमल वाल्मिक गोरे नांदूर, त्याचप्रमाणे प्रशांत पंढरीनाथ माडिक यांच्याकडून वाचकांसाठी ग्रंथ या ठिकाणी देण्यात आले.